आपके घर में नहीं होगी। लीकेज सिलेंडर लिया तो अपने घर में किस प्रकार की दुर्घटना घटेगी। देखो अपना ये जो प्रेशर है ये 650 का है। ये प्रेशर से एक सिलेंडर में गैस भरा जाता है और एक सिलेंडर से अपना शेगड़ी तक मतलब चालू होता है गैस। उसके बाद में अपनी दूसरी सूचना है, उपयोग न होने पर रेगुलेटर का बटन बंद करें। मतलब काम होने के बाद अपना जो सिलेंडर का जो बटन रहता है रेगुलेटर का वो डायरेक्ट बंद कर देने का है। उसके बाद में देखो अपना ये जो सिलेंडर है, सिलेंडर में एक्सपायर डेट लिखी रहती है। आपने कितने बार पढ़ा मालूम है आपको सिलेंडर की डेट कैसे पहचानते? ये देखो इधर लिखा है D33। D33 का मतलब मालूम है आपको? D मतलब मंथ और 33 मतलब साल। आता बघा D33 म्हणजे नेमकं काय, एका वर्षाने 4 भाग करून ठेवलेले आहेत। ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च, बी म्हणजे एप्रिल मे जून, सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर। आणि हे जे 33 आहे 33 म्हणजे वर्ष आहे। आपली हंडी कधी संपणार आहे? डिसेंबर 2033 मध्ये आपली हंडी संपून जाणार आहे। आपण जर एक्सपायर हंडी आपल्या घरामध्ये घेतली तिच्या आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुष्परिणाम भोगावे लागतील। त्याच्यानंतर बघा रेग्युलेटरच्या हंडीवर सरकारने याच्यावर किती लाखापर्यंत इन्शुरन्स दिलेला आहे सांगता येईल तुम्हाला? मालूम है किसको? इसपर कितने लाख का इन्शुरन्स है? याच्यावर सरकारने 40 लाखाचा इन्शुरन्स दिलेला आहे, पण आतापर्यंत कधी कोणाला भेटला नाही भेटला। तुम्ही एरंडोल तालुक्यात कासोदा गावात जर गेले तर दुर्घटना घडली होती। 14 लोक गेले होते। 14 लोकांपैकी तिथे 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यानंतर आता भडगावमध्ये मिरंगीच्या 400 दुकानावरती 4 महिन्यापूर्वी दुर्घटना घडलेली आहे। तिथं पण 7 ते 8 लोक गेले होते। तिथं पण एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्यांना सो इन्शुरन्स भेटलेला नाहीये। का भेटत नाही? कारण की आपण ते नियमांचं पालन करत नाही। आपण जर गॅसचं पुस्तक जर बघितलं शेवटच्या पानावरती 38 नियम वळवणीसाठी आहेत। पहिलाच नियम असा आहे की आपल्या घरामध्ये रेग्युलेटर आहे ना, आपण 3 ते 5 वर्षाच्या आत तरी ते बदलून घेतलं पाहिजे। बदलतो का आपण? 5 साल के अंदर बदल देते आपण रेग्युलेटर नाही बदलते, बरोबर आहे का नाही? मग या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार आहे? चालणार आहे नाही चालणार। कधी कधी बटन बंद असते, कधी कधी बटन चालू असते, तरी पण गॅसचा आवाज येतोय। अशा टायमाला रेग्युलेटर लीकेज झालेलं असते। लीकेजद्वारे संपूर्ण घरामध्ये गॅस पसरला असतो। गॅस पसरल्यानंतर छोटं मोठं लीकेज झालं नोकरी दुर्घटना आपल्या घरामध्ये घडून जाऊ शकते। म्हणून काळजी घ्यायची आहे, वेळेमध्ये रेग्युलेटर बदलून घ्यायचे। त्याच्यानंतर बघा जेव्हा आपण सगळ्यांनी जुन्या काही कनेक्शन घेतलं होतं तुम्हाला सगळ्यांना असा पाईप बघायला भेटला होता। जब पुराना कनेक्शन लिया था सभी को ऐसा पाइप मिला था पहले, बरोबर है? अभी नया कनेक्शन लेने के लिए जाएंगे तुम तो आपको कैसा वाला पाइप मिलेगा? ऑरेंज वाला कोटिंग वाला पाइप आपको मिलेगा। ये जो पाइप है ये पाइप गवर्नमेंट ने बंद कर दिया है, क्योंकि इससे हादसे होते थे, इसके लिए गवर्नमेंट ने इसको डायरेक्ट बंद कर दिया है। वो जो ऑरेंज कलर का जो पाइप है अपन ऐसे ठामपने बोल सकते हैं क्या वो पाइप घर में बैठा कर अपना जो कुटुंब है मतलब अपना जो पूरी फैमिली है वो सुरक्षित है, ऐसा बोल सकते हैं? आपको नहीं बोल सकते, क्योंकि दुर्घटना बहुत बड़ी आदत हो जाएगी। दुर्घटना कधीच थांबत नाहीये। दुर्घटनाचे प्रमाण 100% वाढून गेलेले आहे। म्हणून आपल्या घरामधला जो पाईप आहे आपण कधी चेक केला नसेल किंवा कधी बदलला नसेल, सगळ्यात पहिले घरी जाऊन पाईप मध्ये रेग्युलेटर चेक करून घ्या। खराब झाला असेल तर बदलून टाका, नसेल खराब झालं तरी बदलून टाका। त्याच्यानंतर बघा आता ही जी शेगडी आहे, शेगडीमध्ये काही 13 मिनिटाचे डाग पडले तर घरामध्ये लेडीज काय करतात? शेगडी पर डाग पड गए तो क्या करते आप? क्या करते? डायरेक्ट साफ कर लेते, बरोबर है कि नहीं? ज्यादा दाग पड़ने पर क्या करते? डायरेक्ट लिक्विड डाल के उसको अच्छे से साफ कर लेते, धो डालते। इसको देखो ये जो शेगडी आपको स्टील की दिख रही याच्यामध्ये बघा 2 पार्ट अवेलेबल केलेले आहेत। हे 2 पार्ट कसे आहेत तुम्हाला सांगता येईल? ये बियर का है, ये लोखंड का है। इसको पानी लगा तो क्या होगा? गंज पकड़ जाएगा, बरोबर आहे का नाही? आता बघा धुतल्यावर जे पाणी आहे ते एकाच ठिकाणी लागणार आहे, नाही लागणार। ते डायरेक्ट पूर्णपणे शेगडीमध्ये पसरणार आहे। बिळाच्या पाईपाला जर पाणी लागलं लोखंडाच्या पाईपामध्ये पाणी उतरणार आहे। तुम्ही लोखंडाला कधी पाण्यात ठेवलं लोखंड कालांतराने गंजून जाते। मग आपण असा विचार का करत नहीं कि आज प्रत्येक घर में की जो लेडीज है वो डायरेक्ट शेगडी डायरेक्ट धो डालते हैं, फिर धोने से या से कोई दिक्कत हुई तो बहुत बड़ा प्रॉब्लम अपने घर में हो सकता है। इसके लिए क्या करने का है, ये जो शेगडी है शेगडी धोने का नहीं है, सिर्फ बोला कपड़े से उसको पूछ लेने का है। और जब धोना होगा तो डायरेक्ट इधर से पानी निकालने का है, फिर शेगडी धोने का है। जब तक शेगडी अपनी सूखी नहीं जाती तब तक इस पर कुछ भी अपना गैस सप्लाई चालू करने का नहीं है। उसके बाद में देखो
है सिलेंडर को रेडी कलर क्यों दिया है और दूसरा क्यों नहीं दिया, रेडी क्यों दिया, डेंजर जोन है, बराबर है क्या नहीं। सिलेंडर आपको किसने प्रोवाइड किया है, मालूम है आपको, ये सिलेंडर आपको किसने ला के दिया है, गवर्नमेंट ने लाके दिया है। गवर्नमेंट के कौन से तुमने बस में देखा, रेलवे में कभी देखा, एरोप्लेन में कभी देखा, कभी भी आपको मिलेगा नहीं। ज्वलनशील पदार्थ है, ये कभी भी अपने घर में हादसा हो सकता है, कभी भी दुर्घटना इससे घट सकती है। तो ये आपने सिलेंडर कहाँ पे लाके रखा है, घर में लाके रखा है। फिर इसके बारे में अपने पास कुछ सेफ्टी है क्या, है अपने पास सेफ्टी कुछ भी नहीं है। देखो विज्ञान ने क्या प्रगति किया है, इसके बारे में आपको थोड़ी सी जानकारी बता देता हूँ। ये चीज आप कौन कौन वापर रहे घर में, मालूम है चीज कभी देखी है आपने, नाही। ही जी वस्तू आहे ना, ही वस्तू आपण सर्वांनी बघितलेली आहे। तुम्ही कधी मोठे मोठे हॉस्पिटल मध्ये गेलेत ना, ऑक्सिजन सिलेंडरचा जो बाटला असतो का, त्याला कंपल्सरी मशीन लावलेलं असते। त्याच्यानंतर ज्या कासोद्या गावामध्ये दुर्घटना घडली होती, त्या गावामध्ये आतापर्यंत आम्ही डोर टू डोरला 1500 मशीन तिथे गावामध्ये बसवलेले आहेत। आणि नॉबला बसवणं सोपं जरी काय करायचंय, स्क्रीन पीछे पकड़ने का है, यहाँ पर लगा देने का है, लगाने के बाद उसको ये जुड़ेंगे, उसको प्रेस करने का है, अच्छे से बैठ जाता है। फिर उसके बाद आपने जो घर का जो रेगुलेटर का बटन चालू किया तो अपना गैस सप्लाई चालू होता है क्या बंद होता है, चालू होता है। आपने देखा, अभी देखो डिवाइस का बटन आपने चालू किया, अभी लाइटर मारेंगे तो क्या होगा, ऑन होगा। देखो अपन लाइटर मार रहे आ रहा गॅस बाहेर येतोय, गॅस बाहेर नाही येणार, म्हणजे मशीनचा पहिला फायदा असा असणार आहे, आपली हंडी जर लिकेज आली तर पूर्णपणे लिकेज बंद करायचं काम आपला आज मशीन करणार आहे। हा झाला मशीनचा पहिला फायदा। दुसरा फायदा बघा, नॉब कधी छोटा असतोय, नॉब कधी मोठा असतो, तर आपलं रेग्युलेटर व्यवस्थित बसत नाही, आपण जबरदस्ती बसवण्याचा प्रयत्न करतो, अशा टायमाला वाईस लिकेज होतो आणि नोकरी दुर्घटना आपल्या घरामध्ये घडून जाऊ शकते। तर अशा टायमाला आपलं मशीन ऑटोमॅटिक बसून जात आहे, कारण की याला डबल लॉक सिस्टीम दिलेली आहे। हा झाला मशीनचा दुसरा फायदा। तिसरा फायदा बघा, तुम्हाला पहिले आवाजमध्ये आणि आताच्या आवाजमध्ये काही फरक वाटतो। पहिला प्रेशर ज्यादा था, अभी का प्रेशर कमी, म्हणजे पहिला जो प्रेशर होता तो 650 चा होता। तो आपल्या मशीनने काय केलाय, 160 च्या स्पीडने आपण मेंटेन केलाय। आपल्या घरामध्ये एवढे 4 बटन पेटतील, एवढा मशीन आपल्याला गॅस सप्लायसाठी चालू ठेवणार आहे। त्याच्यानंतर बघा, आपण इथं गॅस बाहेर काढतोय आणि आता जर लाईट मारलं तर काय होईल, काय आग लागली जाईल, लाईट मारतोय मग पेटते का, आपण लाईट मारतोय। आता बघा, आपण इथं लाईट मारतो पेटते का, पेटतंय नाही पेटत आहे। जोपर्यंत बघा आपण याच्यावरती रेग्युलेटर लावून सुरक्षित होत नाही, तोपर्यंत आपल्या घरातला गॅस सप्लाय मशीन चालू करणार नाहीये। इधर के दोनों बटन चालू किए हैं, शेगडी का भी बटन चालू किया है, लाइटर मारे चालू हो गया सप्लाई, हो रहा चालू गैस सप्लाई नहीं हो रहा। आपको जो काटा है ये ब्लैक काला काट दिख रहा है, ये ब्लैक काला काट दिख रहा है, रेड पे इसको 2 बार ऐसा प्रेस करने का है। पहले रेड पे था, अब ब्लैक काला कहाँ पे आ गया, ग्रीन पे आ गया, मतलब ऐसा अपना गैस सप्लाई। अभी देखो ऐसा अपना गैस सप्लाई चालू हो गया है। मतलब मशीन का चौथा फायदा ऐसा है, अपना सिलेंडर कितना भरा हुआ है और कब खत्म होने वाला है आपको मालूम है, नाही मालूम, पण आपलं गॅस मशीन, आपलं गॅस सेफ्टी डिव्हाइस तुम्हाला दाखवत आहे। हा जो काळा काटा आहे ना, हा ग्रीनच्या पितळे पॉइंटला असा नसा जर टेकला असेल, समजायचे आपल्या हंडी फुल आहे, तोच काळा काटा सूर्यनावापर्यंत गेला तर आरती झाली, तोच काळा काटा रेड वर तर गेला, समजायचं आहे 2 ते 3 दिन में अपनी हंडी कभी भी खत्म होने वाली है। हा झाला मशीनचा चौथा फायदा। मशीनचा पाचवा फायदा बघा, जी हंडी तुम्हाला महिना 1.5-2 महीना जाती है, मशीन बैठाने के बाद तुमको 7 से 8 दिन अपने को ज्यादा हंडी भी जाने वाली है। मतलब इसको जो तुम्हारे म्हणजे तुम्हाला ही जी मशीन बसवण्याची फक्त एक पद्धत सांगितली आणि मशीन बसवण्याचे फक्त एक फायदे सांगितले, पण सगळ्यात महत्त्वाची काय, सेफ्टी सुरक्षा आहे। आज घरातले लेडीज आमचे बघा कधीतरी गुडघेवर दुखतात, काहींचे काही प्रॉब्लेम येतात, जास्त काही स्वयंपाक असला घरामधले लेडीज काय करतात, शेगडी उचलतात, तिला अशी खालीवरती सरकवर असतात, मग खालीवरती सरकवर असताना चुकून काही चालू गॅस मध्ये इकडून जर पाईप निघून पडला किंवा इकडून जर पाईप निघून पडला तर आपल्या घरामध्ये काय होईल, काय होईल आपल्या घरामध्ये, नुसतं लिकेज होगा, डायरेक्ट बहुत बड़ी दुर्घटना होगी अपने घर में। मग चालू गॅस मध्ये पाईप काढणे शक्य आहे का,
काढून बघायचं काय होतंय. काढून बघा आपण काय होतंय. इकडे गॅस सप्लाय चालू आहे, तुमको काला कहाँ पे दिख रहा है? ग्रीन पर दिख रहा है. अच्छे से ध्यान से देखो. आपण नळी काढली, मशीनने आपला ऑटोमॅटिक गॅस सप्लाय बंद करून टाकला. येतोय गॅस सप्लाय बाहेर, येणारच नाही. अजून एक वेळा बघा, तुमच्या सगळ्यांच्या नीट व्यवस्थित लक्षामध्ये येईल. तुम्हाला काटा कुठे दिसतोय? ग्रीन वरती दिसतोय. इकडे गॅस सप्लाय चालू आहे, चुकून अशी नळी निघून पडली, मशीनने आपला ऑटोमॅटिक गॅस सप्लाय बंद करून टाकला. येतोय गॅस सप्लाय बाहेर, येणारच नाही. या जागेवर जर कधी जर रेग्युलेटर जर असतं तर 650 पेक्षा गॅस बाहेर एकदा गेला असता. तुम्हाला फक्त बघा, मशीनचा 160 स्पीड दाखवतो. तुम्ही याच्यावर फक्त कल्पना करा की हा स्पीड आपल्या घरात कधी 650 जर घेतला तर काय होईल. म्हणून हा जरा मोठा लिकेजच्या मशीनने गॅस सप्लाय बंद केला. दुसरा जो लिकेज आहे, दुसरा लिकेज म्हणजे कोणता? घरातले लेडीज बघा, रोज सकाळी गॅसला सुरुवात करताय, मग घरामागचा जो पाईप आहे, पाईप किती वेळा चेक करून घेतलाय? घर में जो अपना पाइप बैठा है वो कितने बार चेक किया कभी चेक? हर रोज करते? नहीं. साल के बाद. हाँ. एक 2 साल के बाद. बरोबर आहे ना. आता हा जो पाईप आहे, हा पाईप जर तुम्ही घरी राहून कधी जर चेक केला, नॉबचे जर 4 फुटीचा फुगीरपणा आला असतो, तडा वगैरे पडला असतात, उंदीरने कुरतलेलं असते, अशा वेळेमध्ये रेग्युलेटर गॅस सप्लाय चालूच ठेवत असतो. पण अशा टायमिंगला आपल्या मशीन नॉर्मल जरी लिकेज झाला तरी ऑटोमॅटिक मशीन आपला गॅस सप्लाय बंद करून टाकणार आहे. बघा, तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला लिकेज करून दाखवतोय. इकडे गॅस सप्लाय चालू आहे, तिकडे काटा पण वरती आहे. बघा, नीट व्यवस्थित लक्ष द्या. बघा, आपण लिकेज केलेलं आहे, मशीनने आपल्या ऑटोमॅटिक गॅस सप्लाय बंद करून टाकला. पेटते. येतोय गॅस सप्लाय बाहेर, येणारच नाही. अजून एक वेळा बघा, तुम्हाला थोडं ऍडजस्टमेंट करून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इकडे गॅस सप्लाय चालू आहे, असं आपल्या घरात बघा छोटंसं लिकेज असणार आहे. असं जर लिकेज जर बघितलं तर घरातल्या महिला थांबणार आहे का? रुकने वाले घर में लेडीज नहीं रुकने वाले. अभी ये जो लीकेज इतना ही रहेगा क्या? ये बड़ा होगा. लिकेज मोठं झालं, मशीनने आपला ऑटोमॅटिक गॅस सप्लाय बंद करून टाकला. येतोय गॅस सप्लाय बाहेर, येणारच नाही. म्हणजे मशीनचा सगळ्यात मोठा फायदा असा असणार आहे, आपला छोटंसं जर लिकेज असेल ना, लिकेज पूर्णपणे बंद करायचं काम आपला मशीन करणार आहे. हा जरा मशीनचा दुसरा फायदा. आणि शेवटचा लिकेज आहे, तो लिकेज तुमच्या आमच्या घरामध्ये रोज करतोय. आपण त्याला लिकेज काही मानत नाही. तो लिकेज म्हणजे कोणता? घरातल्या जे लेडीज असतात त्यांना एक सवय असते, काहीतरी तापवायला ठेवायचंय, ताप असतोपर्यंत दुसऱ्या कामात व्यस्त व्हायचे. कधी कधी हवा येते किंवा दूध वगैरे ओतून जाते, बर्नरची आपल्या कधी कधी अशी जोड डायरेक्ट विजली जाते. आता आपला गॅस सप्लाय चालू का बंद आहे? आपला गॅस सप्लाय चालू का बंद आहे? चालू आहे. दादा काय केलं? ग्रीन पर आहे, मतलब अपना गॅस सप्लाय चालू आहे. अशी दुर्घटना बघा, नाशिकमध्ये ओझर गावात घडली होती. डॉक्टर म्हणजे सकाळी उठल्या, दूध तापायला ठेवले, दूध 2 ते 5 मिनिटांमध्ये ओतू गेले, बर्नरच्या शूट विजले गेली. 5 ते 10 मिनिटं झाले, 10 ते 15 मिनिटं झाले, संपूर्ण घरामध्ये गॅस पसरला. गॅसचा वास घरातून बाहेर जायला लागला. त्या मॅडमांना वाद जाणवला. त्या मॅडम घरामध्ये पळत आल्या. त्यांनी आलेल्या सगळ्यात पहिले रेग्युलेटरचं बटन बंद केलं. आपल्या घरामध्ये कधी अशी जर दुर्घटना घडलेली असेल, आपण सगळ्यात पहिले रेग्युलेटरचं बटन बंद करून घ्यायचे. पण त्या मॅडम हुशार होत्या, डॉक्टर महिला होत्या. त्या मॅडमांनी दरवाजा खिडक्या ओपन केल्या, पण गॅसचा वास काही करून बाहेर जात नव्हता. गॅसचा वास जड असतो, फरशीला कधी शिकला 6 ते 7 तासापर्यंत वास जात नाही. तो वास नाकावाडे कधी शहरामध्ये गेला, मृत्यू होण्याची आपली दाट शक्यता असते. त्या मॅडमांना जीव गुदमरायला लागला. मॅडमांना असं वाटले कधी फॅनचं बटन दाबलं, हवेच्या वाऱ्याने पूर्ण गॅसचा वास बाहेर निघून नाही. त्या मॅडमांनी जसं फॅनचं बटन दाबले, बटनामध्ये एकदम छोटासा स्पार्क झाल्यानंतर तो स्फोट एवढा खतरनाक झाला, त्या मॅडमच्या अक्षात चिन्ह झाले. सासूबाईंचा मुलगा यांचा काही संबंध नसताना ते पण अशा परिस्थितीमध्ये दगावून गेलेले आहेत. ही हंडी एवढी खतरनाक असते, उभी जर काही फुटली, बिल्डिंगची 20 ते 25 मध्ये एका सेकंदात पाडणार आहे. आणि हंडी अशी आडवी जर फुटली, रेल्वेचे 14 ते 15 डबे एका शहरामध्ये उद्ध्वस्त करणार आहे. आता तुम्हीच सांगा, आपण किंवा आपलं कुटुंब सुरक्षित आहे का? हे अपना पूरा परिवार सुरक्षित नहीं है. अभी गैस सप्लाई चालू के बंद है? चालू है. चालू है. आपको काला कहाँ पे दिख रहा? ग्रीन वरती दिसतोय. गॅसचा वास येतोय का तुम्हाला? स्मेल आ रही है. स्मेल आ रहा आपको? नहीं आ रहा. कोई भी आके चेक करो, ऐसा उल्टा आओ आओ ना, ऐसा उल्टा करो, नीचे मत करो. थँक्यू मॅडम. आता
आता गॅस सप्लाय जर चालू आहे तर मग एवढ्या भागात आपला गॅस पसरला असला गैस सप्लाई चालू है अपना, तो ये जो परिसर है इसमें गैस अपना पसरा होगा क्या नहीं? पहला होगा आपण ने लाइटर मारा तो क्या होगा? लाइटर मारलं तर काय? ब्लास्ट 100% भडका होईल लाइटर मारायचं. बघा आपण लाइटर मारतो भेटतंय का? भेटतंय नाही भेटत आहे. ये गुड न्यूज अशी आहे अशा टाइमला आपलं मशीन काय काम करतंय? बट वहाँ स्मेल आ रहा है कि स्मेल आ रहा है, गॅस सप्लाय चालू आहे अपना. हाँ अशा टाइमिंगला आपलं मशीन काय काम करतंय? 100% पैकी 90% या टाकी में रिड्यूस करके रखता है. जो अपन को स्मेल आएगा 10% इतना ही अपना गैस सप्लाई चालू होगा. अभी कितना गैस सप्लाई चालू होगा देखो, जितना बुझा था उतना ही अपना गॅस सप्लाय चालू आहे. आता मशीन बसवण्याची एकदम सोपी पद्धत. याला काय करायचंय, याचं फक्त काळं बटन पूर्णपणे बंद करायचंय. याला एक व्यवस्थित काढून घ्यायचंय. त्याला सुट्ट वगैरे करायची गरज नाही किंवा पळत बिळत काहीच नाही. जेव्हा आपण नवीन सिलेंडर सोडू याची काळी रिंग पाठीमागं ओढायची आहे, नॉबर टेकवायचे, रिंगची व्यवस्थित प्रेस करायची आहे, काळा बटन चालू करायचंय आणि 2 वेळा फक्त घड्याळाला प्रेस करायचंय. जोपर्यंत आपले हंडी संपत नाही ऊपर नीचे और घड्याळ को अपन को घड़ी प्रेस करने की जरूरत नहीं पड़ेगी. इसकी जो प्रोसेस है, इसकी प्रोसेस सिर्फ एक ही बार करने का है और अपना जो भी काम रहेगा सब शेगडी के बटन पे करने का है. फक्त शेवटची एकच मिनिटाची माहिती राहिली ती पण सांगतो. या मशीनचं नाव आहे सूर्या सेफ्टी डिव्हाइस. हे पूर्णपणे मेड इन इंडियाची गोष्ट आहे, कुठल्याही चायना प्रोडक्ट नाही आहे. याला गव्हर्नमेंटने पेटंट दिलाय, याला आयसो मार्क आहे आणि वेल कंपनीचा 2 कोटी पासून 15 कोटी पर्यंत इन्शुरन्स सुद्धा आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. आणि आपले जे डॉक्युमेंट आहे गव्हर्नमेंट पुढे सादरीकरण झालेले आहे. येत्या काळामध्ये प्रत्येकाला वस्तू कंपल्सरी होणार आहे. जेव्हा कंपल्सरी होईल तेव्हा याची किंमत असणार आहे 4,999 रुपये, म्हणजे 5,000 रुपयाला आपल्याला वस्तू दिली जाणार आहे. मावणार आपल्याला घ्यायला. जब गवर्नमेंट आपको लागू करेगा तब आपको ये चीज 5,000 में लेना पड़ेगा. चलेगा तब 5,000 में चालत का 5,000 रुपयाला? 100% आवडणार का नाही आवडणार? पसंत नाही आहे का 5,000 में? एक साधा सिंपल प्रश्न सांगतो. आपल्या फॅमिलीमध्ये मिनिमम 4 लोग आहेत. हाय अपने फैमिली में 4 लोग हैं. 4 लोग एक साइड में रखने का है और 5,000 रुपए एक साइड में रखने का है. कौन सी चीज बड़ी? 5,000 रुपए का फैमिली बड़ी है. मेरी वस्तु क्या घ्यायची है? घर में की पूरी फैमिली सुरक्षित रहने को होना, इसके लिए अपन को एक चीज देने की है. फिर फैमिली के वास्ते ये 5,000 रुपए की चीज महंगी है. हाय माग 5,000 रुपयाची काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही सर्वांनी व प्रिन्सिपल मॅडमांनी जो आम्हाला वेळ दिलाय कंपनीच्या वतीने तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला वस्तू आवडली असेल किंवा घ्यायचं असेल तुमने अभी लिया तो आपको 45% डिस्काउंट मिलेगा. मतलब ये चीज आपको 2699 रुपए में दिया जाएगा. इसकी 5 साल की गारंटी है, 30 साल की इसकी लाइफ है. टूटा फूटा कुछ भी हुआ तो आपको ये कुछ भी डायरेक्ट बदल के मिलेगा. आपको क्वेश्चन पूछने का है, चालू घर में जो आग लग गई तो आप बुझाने के लिए क्या करेंगे? ये लगा और ऑक्सीजन उसका ब्लॉक कर सकते हैं. और क्या कर सकते हैं? 2 ही चीज है अपने पास. और क्या कर सकते हैं? आता बघा वाळू माती पातळी ओढगंड यहाँ से भी अपना गैस डायरेक्ट बुझ सकता है. अपन गैस का बुझा सकते हैं. ये जो सिलेंडर है अपना बाहर रहेगा तो भी आप बुझा सकते हैं. अपना सिलेंडर कहाँ पे? किचन के नीचे. और किचन का और सिलेंडर का मतलब कितना रहेगा अंदर, कितना बाकी 2 से 3 फुट का अंदर बाकी. अपन जो कुछ भी नहीं कर सकते क्योंकि वो जो प्रेशर है वो 650 का है. मैं आपको सिर्फ 160 का प्रेशर दिखाता हूँ, आप उसके बाद में सोच लो. ये देखो अपना 160 का स्पीड अपना से आपके पास जा रहा है. तुम सोच लो ऐसा अपने घर में जो हुआ तो क्या होगा. जिसको लेना है पसंद आया होगा उन्होंने 500 रुपए देके नाम रजिस्ट्रेशन कर लो. आपके घर पर आके ये मशीन बैठाया जाएगा और 2200 रुपए घर पे बैठाने के बाद भी आपको भी चलेगा. आपकी कोई समस्या होगी तो 100% पूछ लो. थैंक यू. चेक करो कारण मालूम है. अंदर वो बताओ उनको उधर. चलो थैंक